त्यानंतर एक मोठी बातमी आहे। नागपूरमधून नागपुरात बनावट तेल विक्री करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे। बनावट स्टिकर लावून तेल विक्री करत होता हा आरोपी अशी माहिती समोर येते आणि त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीसह दुकानातील 2 कामगारांना सुद्धा अटक झालेली आहे। तर 1,53,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येते आहे। तेल जे लोक दररोज आपल्या जेवणामध्ये वापरतात तेच तेल बनावट पद्धतीचं होतं आणि त्याची विक्री हे लोक करत होते। यावेळेला या आरोपीला अटक करण्यात आली आहे। बनावट स्टिकर लावून तेल विक्री करणाऱ्या या आरोपीला अटक केलेली आहे। तर आरोपीसह दुकानातील 2 कामगारांनाही अटक झालेली आहे आणि एकूण 1,53,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। वासुदेव खन्नानी हा त्याच्या लक्ष्मी ऑइल स्टोर मध्ये 15 लिटरच्या टिनाच्या डब्यामध्ये लोकल तेल भरून त्याला किंग्स आणि फॉर्च्यून कंपनीचे जे बनावट स्टिकर आहे ते लावून त्याला पॅकिंग लेबलिंग करून त्याच्या दुकानात मिळून आले। त्याच्या दुकानातून आपण 73 तेलाचे डबे जप्त केले, म्हणजे तेल भरलेले पॅक केलेले, त्याच्यामध्ये किंग्स आणि फॉर्च्यून कंपनीचे स्टिकर लावलेले होते बनावट स्टिकर, आणि 123 रिकामे 3 डबे 15 लिटरचे टिनाचे डबे, म्हणजे तो त्यात पण भरून विक्री करण्याची तयारीत होता। आणि सीलिंग लेबलिंगचं असं पॅकिंगचं साहित्य असं 1,53,700 रुपयाचं आपण साहित्य त्या दुकानातून जप्त केलेलं आहे। आणि त्याच्यासोबत 2 कामगार होते, ते कामगार आणि त्याला काल अटक केलेली होती आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।